नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे. शिर्डीत चोर आणि देवाभाऊंच्या जीवाला घोर. कोण हे देवाभाऊ? तर देवाभाऊ म्हणजे साक्षात आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शिर्डीतले चोर एवढे शिरजोर की त्यांनी थेट देवाभाऊंच्या जीवाला लावला घोर. तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे? चोर तर सगळीकडे आहे, पण शिर्डीतले चोर हे खास आहेत. त्यांनी खास चोरी केली. खास चोरी कशी केली? तर त्यांनी काल रात्री 8च्या सुमाराला तामिळनाडूमधल्या भक्तांचा एक ग्रुप होता. त्यामध्ये सुशीला शक्तिवेल या सुमारे 55 वर्षाच्या महिला आपल्या पती समवेत भोजनालयातून भोजन करून घराकडे निघाल्या असत्या. दोन युवक त्यांच्याजवळ आले. मोटारसायकल होती, स्पोर्ट बाईक, अंगात जॅकेट घातलेलं होतं, डोक्यावर हेल्मेट होतं. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ आले आणि गळ्यातली 8 तोळे वजनाची सोनसाखळी म्हणा, मंगळसूत्र म्हणा, त्यांनी हिसकावून दिलं. किंमत 12 लाख रुपये. फिर्यादीत नोंद केली आहे 4 लाख रुपये. किंमत केवढ्याची त्याला महत्त्व नाही, पण पुढे काय प्रकार घडला हे बघा. ध्यानीमनी नसताना जवळपास 8 तोळे सोन्याची सोनसाखळी, मंगळसूत्र चोरीला गेल्यावर त्या महिलेला धक्का बसला, ओक्साबोक्शी रडायला लागली. आजूबाजूचे लोक सांत्वनासाठी जवळ आले. लोक त्यांना सांगत होते, रहिवासी सांगत होते, तुम्ही फिर्याद द्या. त्या फिर्याद द्यायला तयार नव्हत्या. याचं कारण पहिला मुद्दा क्रमांक 1 की त्यांना भाषेचा प्रॉब्लेम येतो. जे प्रामुख्याने दाक्षिणात्य भाविक आहेत त्यांना भाषेचा प्रॉब्लेम येतो. मुद्दा क्रमांक 2, एवढ्या लांबून म्हणजे कोइंबतूरहून परत पोलीस स्टेशनमध्ये हेलपाटे मारण्यासाठी यायचं का? हा मुद्दा क्रमांक 2. आणि मुद्दा क्रमांक 3, पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही सोनसाखळी परत मिळेल याची हमी भाविकांना वाटत नसावी, त्यामुळे ते कुटुंब तक्रार द्यायला तयार नव्हतं. योगायोग असा की त्यांच्या जवळ नरेश सुराणा नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते, जे की भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय सहाय्यता समितीचं काम बघतात, ते त्यांना घेऊन पोलीस ठाण्यात गेले. पोलीस ठाण्यात तक्रार ते गेल्यामुळं दाखल झाली. मुद्दा असा आहे की ही तक्रार दाखल झाली इथपर्यंत ठीक होतं, परंतु नरेश सुराणांनी मुख्यमंत्र्यांना म्हणजे देवाभाऊंना एक मेसेज केला की असं प्रकार घडलेला आहे आणि शिर्डीत वारंवार चेन स्नॅकिंग होतं. वारंवार या शब्दामुळे देवाभाऊंचं देवाभाऊ थक्क झाले आणि त्यांनी बहुधा तो मेसेज वरिष्ठ अधिकाऱ्यांना पास केला असावा. तो खाली येत सगळे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यातले मग शिर्डीत जमले आणि आज दुपारपर्यंत ह्या चेन स्नॅकिंगचा शोध सुरू होता. आता चेन स्नॅकिंगचे प्रकार वारंवार घडतात का? घडत नसतीलही, पण घडतच नाहीत का? घडतात. पुरावा हा आहे. मग चेन स्नॅकिंगचे प्रकार घडल्यानंतर फिर्यादी दाखल होत नाहीत का? होतही असतील, पण बहुतांश होत नाही, हेही वास्तव आहे. म्हणून शिर्डीतले हे चोर इतके शिरजोर की त्यांनी थेट देवाभाऊंच्या जीवाला लावला घोर. ते आधी 2 दिवसापूर्वी अवघ्या 50, 60, 100, 150, 200 रुपयांचा हार 1900 रुपयांना विकला गेला. भाविकांनीच तक्रार केली. रोहिदास माळी, जे की सुरक्षा विभागाचे प्रमुख आहे साई संस्थांचे, त्यांच्या पुढाकारामुळं त्या भाविकांना दिलासा मिळाला. म्हणजे भाविकांची हारात सुद्धा लूट होते, भाविकांच्या गळ्यातल्या सोन्याची सुद्धा लूट होती. तिसरी घटना तर याहूनही भयानक आहे. डॉक्टर पंकज एलम हे सामाजिक कार्यकर्ते आहे, बालकांसाठी काम करतात. त्यांना 2 मुलं संशयास्पदरित्या आढळली. चौकशी केली. प्रकार एवढा धक्कादायक होता की त्यांना एमपीतून उज्जैनमधून पळून आणलं होतं आणि येथे कामाला जुंपलं होतं. आणि ज्यावेळेस त्यांच्या पुढाकारामुळं पोलिसांनी शोध घेतला तर धक्कादायक बाब पुढे आली. उज्जैनमध्ये त्याविषयी, त्यांच्या मिसिंगविषयी तक्रार दाखल होती. आईवडिलांनी मुलं ज्यावेळेस पाहिले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे मुले टोळणारी चोरी आहे, हार प्रसादात लुटणारे दुकानदार आहेत, सोनसाखळी चोरणारे चोर आहेत. मग ही साईबाबांची शिर्डी, ही साईबाबांची, भाविकांची की गुन्हेगारांची? तर गेल्या 3 दिवसातल्या ज्या घटना घडल्या त्यावरून असं म्हणावं लागेल की शिर्डी साईबाबांची आहे, भाविकांची आहे, तशी गुन्हेगारांची आहे. गुन्हेगार किती शिरजोर? तर त्यांनी थेट लावला मुख्यमंत्र्यांच्या जीवाला घोर. शिर्डीतल्या क्रूर गुन्हेगारीचा, क्रूर हा शब्द मी का वापरला की काही
महिन्यांपूर्वी घटना घडली, नशेखोरी एवढी भयानक, कारण नसताना 2 निष्पाप रहिवाशांना जीव गमवावा लागला. पहाटे निष्पाप लोकांचे दोघांचे खून पडले. हा गुन्हेगारीचा क्रूर चेहरा, लूटमारीचा भामटा चेहरा, ही देखील शिर्डी आहे. मग आपण जे म्हणतो शिर्डीत भाविकांची गर्दी का कमी झाली, तर त्याचा याच्याशी काही संबंध आहे का, हे ज्याचे त्याने पडताळून पाहावे. मी आज आपल्यासमोर हा जो विषय मांडला की शिर्डीत चोर म्हणजे शिर्डीतले चोर एवढे झाले शिरजोर की त्यांनी थेट लावला देवाभाऊंच्या जीवाला घोर. हे विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.